एवढं सगळं झालं आणि तुला एका शब्दाने आम्हाला सांगावं असं नाही वाटलं? अगं अमृता, मला सुचत नव्हतं काय करायचं ते. मी म्हटलं की ऐन दिवाळीमध्ये सगळ्यांना सांगून उगीच सगळ्यांना टेन्शन नको. काय बोलते जानकी? आत्या तुला मोलकरीण समजते, याचा अर्थ तिचा आजार वाढलाय. नर्मदा वहिनीच्या मृत्यूनंतरचं तिला पुढे काहीही आठवत नाहीये. झोपलाय अजून. गण्या 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 उठ. ताई सांग. अरे गण्या, 5 वाजले, तू उठ, चल, आवरायचंय ना. गण्या ताई काय करतेस? अरे मग काय, अंघोळ नाही का करायची? चल उठ, दिवाळी आज. तोंड वेडी वाकडी करू नकोस. नच लावतीये मी. थोडस काय, अरे वर्षातून कधीतरी लावतो ना आपण. जरा प्रेमाने करून घे ना. बघू तो हात, बघू तो हात, बघू. ताई थोडं बस बस. गण्या, मार खाशील ना. शांतपणे सगळं करून घे. आहे ताई. जानकी, हो ग, छान दिसतेस का आज? साडी खूपच छान आहे. झाली का तयारी? फॅन्टॅस्टिक. दिवाळीचं मुख्य आकर्षण फराळ. चला सुरुवात करूया. काका, अरे नैवेद्य दाखवून व्हायचंय अजून. म्हणजे दादा कुठे आहे? ऍक्च्युली बाबा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. फक्त मांडून ठेवलाय आता. ते आल्यावर नैवेद्य दाखवतील, मग आपण लगेच सुरुवात करूया. अरे बापरे, म्हणजे वेळ लागणार आहे का? ना थोडा वेळ थांब, येतच असतील ते आता. अगं असं काही नाहीये, मी दाखवलं तरी चालतो. गण्या, कितीदा सांगितलं असं मध्ये हात घालून खाऊ नकोस म्हणून, कळत नाही? अगं ताई, आता कोणाची वाट बघायची आहे? म्हणजे नैवेद्य दाखवून झालाय, मी देवळातही जाऊन आलोय, मग आता काय? नैवेद्य दाखवून झालाय. चला, चला. अरे काय, कशावरून भांडताय तुम्ही सगळे? भांडण नाही रे, काय नाही हो. काय वामन काकाचं असं म्हणणं होतं की बाबा येईपर्यंत वाट कशाला बघायची, आपण करूया सुरुवात. काय बोलतीये ही मुलगी? मी असं म्हणालो? अच्छा, असं होतंय. मग? चला वामन, करा सुरुवात. चला चला चला. काय फराळाला सुरुवात पण केलीत तुम्ही? अरे मला बोलवलं पण नाही तुम्ही कोणी. आत्याबाई तुम्हालाच बोलवायला येत होते, या ना. कोण? जानकी तू? अगं, एवढी भरजरी साडी, नथ तुझ्याकडे कुठून आली? आत्याबाई यांनीच. असं काय बघताय सगळं माझ्याकडे? घरातल्या मोलकर्णीच्या अंगावर एवढी भारी साडी बघून आश्चर्य नाही वाटणार मला? जानकी, जा आधी साडी बदलून ये. साडी बदलल्याशिवाय माझ्या समोर येऊ नको. कसा काय झाला प्रवास तुमचा? खूप छान. हे वाकणीच होते ना बरोबर. खूप दिवसांनी भेट झाली, बरं वाटलं. पण आम्हाला नाही बरं वाटलं. काय झालं? आमचं काही चुकलं का? चुकलं म्हणजे? एक बाप त्याच्या मुलीच्या घरी येतो तेव्हा त्याला दुसरं काय हवं असणार? त्याची मुलगी डोळ्यासमोर दिसणार. कुठे आहे आमची मुलगी? हो, येते. आयल्या आलीच. ओ हो हो, ये बाळा. जानकी, कसं वाटतंय गण्या? वाटतेय ना पूर्वीची जानकी ताई? हो अगं, नाही छान दिसतेस तू, पण हे काय अचानक? अमृता, आत्ताच्या जानकीला आत्याबाई विसरल्या आहेत ना, त्यांना पूर्वीची जानकी आठवतीये, म्हणून मग मी पूर्वीची जानकी झाली. त्याच्याचं वागणं ना मला अजिबात आवडलेलं नाही. गण्या, काय झालं, असा का बघतोयस? ताई, बाकी काही असो, तू जाम भारी दिसतेस. तू काळजी करू नको, पुढचे काही दिवस मी अशीच लय भारी दिसणार आहे.